स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. आता मी खडीमलला आहे, पूर्ण नेटवर्क नाही, पण आज कर्जमाफीची घोषणा विधानसभेमध्ये देवाभाऊ फडणवीसनं केली. त्यांचे आभार मानतो, पण त्याचसोबत काही त्रुट्या त्याच्यात राहिलेल्या आहे. पहिली गोष्ट तर सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे पात्र आहे त्यांची. दुसरं, जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांनी सांगितलं होतं का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात असणाऱ्या याच वर्षाच्या रनिंग कर्जदारच हा दुष्काळात आहे, त्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. दुसरे का जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही. किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे. हा त्याच्यातला काही कमी कर्जमाफीमध्ये राहिलेला आहे. काही असो, जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं. आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा, त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहे त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं. दुसरा आंदोलनातला आणि माझ्या नेहमीचा गेल्या 10 वर्षापासून मी सभागृहात मांडत होतो का अपघात विमा सन्मान्य गोपीनाथजी मुंडे यांच्या जो अपघात विमा आहे तो फक्त शेतकऱ्यालाच मिळतो, मजुराला मिळत नव्हता. त्यासाठी आमची लढाई गेल्या 10 वर्षापासून चालू होती. या आंदोलनात तो मुद्दा घेतला होता. बैठकीत सुद्धा त्याच्या प्रोसिडिंग मध्ये आलं होतं. तो आता मजुरांना शेतकरी अपघात विमा योजना घेतल्याबद्दल खास करून सरकारचा मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो.